अलीकडच्या काळात लोक हवेत बार सोडतात, पुरावे काहीच नसतात, बोलून निघून जातात, दुसऱ्या दिवशी वेगळं बोलतात. लातूरमधील भाषणातून फडणवीसांचा शरद पवारांना टोला. शिंदेंच्या सेनेच्या बबिता पवार बेस्ट पतपेढीची निवडणूक लढणार. बबिता पवारांचा बेस्ट कामगार सेनेच्या उत्कर्ष पॅनलमध्ये समावेश. बबिता पवार यामिनी जाधव यांच्या निकटवर्तीय. नाशिकमध्ये शिंदे गटाच्या बैठकीत राडा. दुसरा पक्षाचा पदाधिकारी असल्याचा आरोप करत हाणामारी. मंत्री उदय सामंत, दादा भुसे यांच्यासमोरच पदाधिकाऱ्यांचा राडा. दरम्यान शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा आरोप. मनसे पदाधिकाऱ्यांचं शिष्टमंडळ आज 11:15 वाजता मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेणार. मतदार नोंदणी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात भेट घेणार. राज ठाकरेंच्या आदेशांनंतर पदाधिकारी ही भेट घेणार. मराठा समाजाला डोळ्यासमोर ठेवून आम्हाला संपवण्याचा डाव उद्धव ठाकरेंनी रचला. सावली बारवरून होणाऱ्या आरोपांवर रामदास कदम यांचा आरोप. रामदास कदमांनी सावली बारचं शेट्टी नावाच्या व्यक्तीसोबतचं करारपत्र दाखवलं. बेकायदेशीर धंदा या जागेवरून चालवणार नाही असं नमूद. फक्त हॉटेलचा व्यवसाय करावा असंही करारपत्रात नमूद. कदम यांची माहिती. पुणे विद्यापीठातील व्हॉइस ऑफ देवेंद्र या वक्तृत्व स्पर्धेविरोधात विद्यार्थी काँग्रेसचं आंदोलन. तर मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रेरणेतून स्पर्धा आयोजित केल्याचं विद्यापीठाचं स्पष्टीकरण. आम्हीही कुलगुरूंना वादविवाद स्पर्धेचं पत्रक देतो. मतांची चोरी करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत का? सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्हॉइस ऑफ देवेंद्र स्पर्धेवरून सुषमा अंधारेंची टीका. विद्यापीठानं राजकीय अजेंड्याचा भाग व्हायचं नसतं, याचाच कदाचित विद्यापीठ प्रशासनाला विसर पडलेला दिसतो. विद्यापीठांनी राजकीय व्यक्तिपूजेपेक्षा शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी तसंच व्हॉइस ऑफ डेमोक्रेसी मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले तर अधिक योग्य राहील. रोहित पवारांचं ट्विट. अनेक वर्ष सत्तेत राहिलेल्या जाणत्या राजानं महाराष्ट्र उपाशी ठेवला. राधाकृष्ण विखे पाटील यांची शरद पवारांवर टीका. फक्त घरं फोडायची काम केल्याचा पवारांवर घणाघात.